नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांचे मार्फत रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन। सोमवार दिनांक 9 जून 2025 रोजी रिपब्लिकन युवा सेना शाखा उमरखेड यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे साहेब यांचे मार्फत सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग आणि आदिवासी विकास विभागासाठीचा मंजूर निधी दृष्ट हेतूने अन्य विभागाकडे वळविल्याप्रकरणी वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह सर्व संबंधित अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिवांची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार गुन्हे नोंदवावे यासाठी निवेदन देण्यात आले। यावेळी माननीय सुनील पाटील चिंचोलकर, रिपब्लिकन युवा सेना जिल्हा अध्यक्ष यवतमाळ, गौतम नवसागरे तालुका अध्यक्ष उमरखेड व अनेक रिपब्लिकन युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया यवतमाळ जिल्हा अध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर यांची प्रतिक्रिया। रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशान्वये तसेच प्रदेश अध्यक्ष माननीय किरण भाऊ घोंगडे यांच्या सूचनेप्रमाणे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि आदिवासी विभाग विकासाचा मंजूर निधी दुष्ट हेतूने अन्य विभागाकडे वळविल्या प्रकरणी वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या सर्व संबंधी अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिवांची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार गुन्हे नोंदविणे बाबत या आशयाचे निवेदन आज महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांना उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या मार्फत माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने देण्यात आलेली आहे। आणि तरीच येत्या 15 दिवसांमध्ये संबंधित वळवलेला निधी पूर्ववत करण्यात आला नसल्यास याही पेक्षा अनुसूचित जाती जमाती, आदिवासी बांधव व विशेष सहाय्य विभाग यांच्या वंचित लाभार्थ्याकडून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असे यावेळी मी प्रशासनाला इशारा देतो।